नमस्कार मैत्रिणींनो. बघा मग मैत्रिणींनो, आपण 38 साईज मध्ये पाठीमागचा गळा 11चा असेल त्यावेळी शोल्डर किती मायनस करायचं आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं ते मी डिटेल मध्ये तुम्हाला शिकवलं होतं. तर पार्ट 2 मध्ये आपण फ्रंट साईडचं 38 साईजचं कटिंग बघणार आहोत. तर नक्कीच तुम्ही आपला व्हिडिओ बघा, एंडिंग पर्यंत बघा. आता बघा पार्ट 2 मध्ये आपण ज्या वेळेस तुमचा पाठीमागचा गळा हा डीप असेल अशा वेळेस फ्रंट साईडची पण कटिंग कशा पद्धतीने करायची. बऱ्याच ताईंना काय होतं, कन्फ्युजन होतं. पाठीमागचा डीप गळा आपण कटिंग करतो, परंतु शोल्डर पण डीप गळ्यानुसार आपण मायनस करत असतो. परंतु त्या शोल्डरनुसार जर फ्रंट साईडची कटिंग केली तर तुमचं फ्रंट साईडला ब्लाउज हा बिघडतो आणि टाईट बसतो आणि घट्ट होतं. तर असं का होतं, तर बघा बॅक साईडची कटिंग ही खूप वेगळी असते डीप गळ्यानुसार आणि फ्रंट साईडची कटिंग ही वेगळी करावी लागते. वेगळी म्हणजे कसं, शोल्डर मायनस पद्धत ही वेगळी असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच मी डिटेलमध्ये शिकवणार आहे. आणि फ्रंट साईडची कटिंग शिकताना आपल्याला अपर चेस्ट, फुल बस्ट, लोअर बस्ट आणि कमरेचे मेजरमेंट अशा पद्धतीने मेजरमेंटची गरज पडते. तर चला या ठिकाणी शोल्डर कसं मायनस करायचं ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपण इथे काय केलं होतं, बॅक साईडचं या ठिकाणी आपण कटिंग केलं होतं. 11च्या नुसार आपण कटिंग केलं होतं. तर 11 इंचाचा गळा असेल तर बॅक साईडचं कटिंग कसं करायचं, तर इथे आपण 2.5 इंच शोल्डर मायनस केलं होतं. आपलं शोल्डर किती आलेलं होतं ते म्हणजे 7.5 बरोबर. 7.5 मधून आपण 2.5 इंच वजा केलं तर या ठिकाणी 5चं शोल्डर आलं होतं. या ठिकाणी अपर चेस्टचं मेजरमेंट कसं बघितलेलं आहे, मोठा व्हिडिओ आलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही बघा, नक्कीच बघा. ठीक आहे. तर ह्या प्रकारे आपण बॅक साईडचं कटिंग केलेलं आहे. तर याचा आपण संपूर्ण इथे काय करणार आहोत, कटिंग करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आधी मी बॅक साईडचं इथे कटिंग करून घेते. बघा ह्या प्रकारे आपण कटिंग केले. शोल्डरचा स्लोप आपण नंतर देऊया. तर अशा पद्धतीने बॅक साईडचं आपलं कटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण बॅकची जी उंची होती ती किती घेतलेली होती, उंची आधी का 1 इंच 15 घेतलं होतं. ओके, तर ह्या पद्धतीने आपण इथे ठेवणार आहोत. अशा पद्धतीने मी घेते. ठीक आहे. तर आपण उंची किती घेतलेली होती, 15. त्याच्यामध्ये मी फ्रंटला उंची वाढवणार आहे. तर किती वाढवणार आहे, 1.25 इंच पुन्हा एक्स्ट्रा वाढवणार आहे. ह्या पद्धतीने 1.25 इंच वाढवलं म्हणजे आपलं 16.25 इंचावरती उंची ही परफेक्ट तयार होते फ्रंटची. अशा पद्धतीने मी मार्किंग करते आणि सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. बघा सरळ लाईन मी ड्रॉ करून घेतली. आता शोल्डर मी बॅकला किती घेतलं होतं, 5 इंच शोल्डर माझं मायनस करून आलेलं होतं. तर फ्रंटला आपल्याला नेहमी आता हुकायची मार्जिन इथे घेऊन घ्या. तुम्हाला अर्धा इंच, पाव इंच किती लागते तुम्हाला हुकायची मार्जिन ती तुम्हाला इथे ऍड करायची आहे. तर आपण इथे बघा ह्या पद्धतीने हुकायची मार्जिन मी घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे शोल्डर घेणार आहे. शोल्डर 7.5 इंच हुकायची मार्जिन सोडून आपल्याला मार्किंग करायचंय. तर मी इथे या प्रकारे मार्किंग केलं 7.5. त्याच्यातून मी 2 इंच मायनस करणार आहे. तर 2 इंच मायनस केल्यानंतर माझं फ्रंटचं शोल्डर किती आलेलं आहे, 5.5 इंच. 5.5 इंचावरती इकडे मार्किंग करायचं. बॅकचं शोल्डर 5 इंच आलं आणि पुढचं 5.5 इंच आलेलं आहे. बघा किती डिफरन्स आहे, तुम्ही ह्या ठिकाणी लक्षात ठेवा. डीप गळ्याची कटिंग कशी केली जाते, शोल्डर ऍडजस्टमेंट कसं करायचंय. ठीक आहे. या पद्धतीने आपण घेतला. आता इथे आर्महोलची लाईन मात्र बॅकची जेवढी होती तेवढी फ्रंटची घ्यायची, 6.25 इंच. 6.25 इंचावरती इथे पण मी मार्किंग करणार आहे या पद्धतीने आणि स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर इथे आपल्याला क्रॉस बॅक द्यायचे अर्धा इंच ह्या पद्धतीने घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलची गोलाई देऊन घ्यायची. आर्महोलची गोलाई देताना ही जी 1 नंबरची लाईन आपण इथे ड्रॉ केलेली तिथून द्यायची आणि परफेक्ट असं गोलाई आपल्याला इथे देऊन घ्यायची. गोलाई दिल्यानंतर आपण बघा शोल्डर पट्टी आधी सिलेक्ट करून घ्या. इथे गळा रुंदी फ्रंटची आपोआप मिळणार आहे. अशा पद्धतीने बॅकचा शोल्डर इथे मॅच करायचा आणि ह्या पद्धतीने टिक मार्क करून घ्या. तर बघा बॅकची गळा रुंदी 2 इंच आलेली होती, तर इथली गळा रुंदी आपली 2.5 इंच आलेली. डिफरन्स बघा किती आलेला आहे. आणि फ्रंटचा गळा आपला 6.5चा तयार आहे 7 इंचावरती. तर पंचकोनी गळा घ्यायचा, थोडासा डीप पाहिजे तर 7.5 इंचावरती मी मार्किंग करते. बघा पंचकोनी गळा हा थोडासा डीपनेस मध्ये पाहिजे असेल तर तो रेग्युलर गळ्यापेक्षा, राऊंड गळ्यापेक्षा आपल्याला हा 1 किंवा पाऊण इंचाने वाढवून घ्यायचं. त्याच्यानंतर 2.25 इंचावरती मी इकडे मार्किंग केलं आणि लाईन ही ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपण शेप देऊन घेऊया. या प्रकारे शेप थोडासा द्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे शेप देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर इथे
अशी तिरकस लाईन ड्रॉ करायची. तर ह्या प्रकारे पंचकोनी गळा हा रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे उभा टक्स टाकायचा आहे. उभा टक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. हे बघा, ह्या पद्धतीने आपण उभा टक्स घेणार आहोत. सर्वप्रथम अप्पर चेस्ट 38 होती, फुल बस्ट इथे 39 घेतलेला होता. ठीक आहे, 39. तर त्याचा चौथा भाग आपला 39चा 9.5 इंच, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे. तर 11.5 इंचावरती टक्स पॉइंट लावणार आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 39चा कितवा भाग घ्यायचा आहे? 12वा भाग. कॅल्क्युलेट करून घेऊ शकता. तर इथे आपण 12वा भाग घेतल्यानंतर 3.25 इंच येणार आहे. 3.25 इंचावरती इथे मार्किंग करून घ्या. 3.25 इंचावरती मी इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं? सर्वप्रथम आडवा टक्स टाकायचा. आडवा टक्स इथे मी पॉइंट दिला 3.9, म्हणजे इथे आपल्याला 4 इंचाला एक लाईन कमी, अशा पद्धतीने मार्किंग करा. इथे टक्स मी घेणार आहे तो म्हणजे किती इंचाचा घेणार आहे? तो म्हणजे 2.5 इंचाचा टक्स घेणार आहे. कारण पपचा उभा थोडासा जास्त घ्यायचा आहे, त्याच्यामुळे 2.5 इंचाचा. तर आपल्याला इथे सेंटर किती येणार आहे? 1.25 इंच. ह्या बाजूला 1.25 इंच करायचं, म्हणजे 2.5 इंच आपण इथे टक्स घेणार आहोत. 2 इंचाचं घेतलं तरी परफेक्शन 100%च येणार आहे ह्या ठिकाणी. ओके, ह्या पद्धतीने आपण मार्किंग केलं. आता थोडक्यात इथे आपल्याला काय करायचंय? अशा पद्धतीने अप्परचे गळ्याची लाईन आपली तुम्ही इथे बघू शकता. थोडक्यात अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं. आता इथे डीपनेस मध्ये गळा असल्यामुळे बघा, ह्या पद्धतीने सेंटर आपण घेतलं, इथे आलेलं आहे. ओके, इथून आपण 2.25 इंचावरती टक्स घेणार आहोत. ह्या प्रकारे 2.25 इंचावरती टक्स घ्या. त्याच्यानंतर ह्या बाजूला आपण 0.5 इंच, ह्या बाजूला 0.25 इंचाचा किंवा 1 इंचाचा टक्स घेऊ शकता तुम्ही. ओके, मी 0.25 इंचाचा घेतला, तुम्ही 1 इंचाचा घेऊ शकता. त्याच्यानंतर हे दोघांमध्ये अंतर किती आहे ते चेक करा. 2.25 इंच. 2.25 इंचाचा अंतर इकडे पण आपल्याला ठेवायचं आहे. आणि थोडं नॉर्मल तिरकस मध्ये ही लाईन ड्रॉ करायची. सरळ न करता तिरकस घ्यायची. आणि ही परफेक्ट आपल्याला किती इंचाचा टक्स घ्यायचा आहे? 0.5 इंचाचा. 0.25 इंच इकडे, 0.25 इंच ह्या बाजूला. बघा, आता बऱ्याच वेळा काय होतं, हा टक्स पॉइंट याच्या समोरासमोर येतो, तर थोडा 0.5 इंचाने खाली सरकवून घ्या. नॉर्मल. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर मी थोडस नॉर्मल सरकवून घेतलेलं आहे खाली, अशा पद्धतीने. अगदी याच्याने काय होणार आहे? परफेक्शन 100% येतं. अशा पद्धतीने मी खाली 0.5 इंचाने सरकवून घेतलं. ज्यावेळेस हे तिन्ही टक्स सरळ एका लाइनिंग मध्ये येत असते, तर त्यावेळेस हा थोडासा खाली सरकवून घ्यायचा, परफेक्ट येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सेंटर मध्ये किंवा तुम्ही 1 इंच ह्या पद्धतीने गोलाईवरती जा. ओके, आणि इथून 0.5 इंच ह्या बाजूला संपूर्ण 1 इंचाचा टक्स आपण इथून घेणार आहोत. आणि हा साधारणतः तुम्ही 3 इंचापर्यंत हा टक्स घेऊ शकता. ठीक आहे, 3 इंचापर्यंत. थोडासा अंदाज पंचेस घ्यायचंय. खूप असं परफेक्ट त्याचं मेजर नसणार आहे ह्या टकची उंची. ठीक आहे, रुंदीला 1 इंच घ्यायचंय 38 साईज मध्ये. त्याच्यानंतर नवीन आर्महोल तयार करण्यासाठी खाली या लाईन पासून, अप्पर चेस्टच्या लाईन पासून खाली 0.5 इंचावरती पुन्हा एक लाईन ड्रॉ करा. आणि हे टक्स मोजून घ्यायचं. 1 नंबरची लाईन मोजा, 3.25 इंच आलेलं आहे. इकडचं पण मोजून घ्यायचं. ह्या पद्धतीने मोजल्यानंतर इथे आपल्याला नवीन आर्महोल तयार करण्यासाठी काय करायचंय? हा टक्स आहे ना, आधी फोल्ड करून बघा तुम्ही. बघा, या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर इथून आपल्याला काय करायची? गोलाई ही परफेक्ट देऊन घ्यायची. बघा, गोलाई आपण देऊन घेतलेली. त्याच्यानंतर लगेच टक्स तसाच फोल्ड ठेवायचा आणि अप्पर चेस्टचं मेजरमेंट टाकायचं. 38चा चौथा भाग 9.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. ह्या पद्धतीने तुम्ही परफेक्ट टाका. याच्याने परफेक्शन 100% येणार आहे. ओके, ह्या पद्धतीने घेतला. आता इथून आपल्याला काय करायचं? 1 इंच वरती यायचंय. 1 इंच वरती आल्यानंतर इथे गोलाई देऊन घ्या. बघा, ह्या पद्धतीने गोलाई द्यायची. 1-2 लाईनने असं गोलवा शेप द्या इथे, म्हणजे परफेक्ट आकार येतो. आता आपण बॅक पेक्षा इथे 0.5 इंच आपण मायनस केलेलं आहे. ठीक आहे, परंतु फ्रंटची उंची आपली 1.25 इंचाने एक्स्ट्रा वाढवलेली. तर इथे आपला 0.5 इंच टक्स येतो, त्याच्यामुळे कमी होतो, जोडण्यामध्ये जातो. तर ह्या ठिकाणी तुम्हाला वरती 0.75 फक्त वरती यायचंय. किती? 0.75. ह्या पद्धतीने घ्या. आणि इथून
अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करा. आता आपण कमरेचं मेजरमेंट टाकून घेणार आहोत. कमरेचं मेजरमेंट कसं टाकणार, या ठिकाणी गोलाईवरतीच टाकायची. 8 इंच चौथा भाग. त्याच्यानंतर हा टक्स आपण किती घेतलेला, 2.5 इंचाचा टक्स घेतला. 2.5 इंचावरती इथे मार्किंग करा आणि 1.5 इंच मार्जिन. ओके, ह्या पद्धतीने आपण लाईन ही ड्रॉ केलेली आहे आणि फिटिंगची लाईन आपल्याला ह्या प्रकारे ड्रॉ करायची. परफेक्ट येणारे अशा पद्धतीने घ्यायची. ओके, त्याच्यानंतर आपण योगपट्टीचं पण मेजरमेंट इथे घेणार आहोत. योगपट्टीला कसं मेजर करायचं ते आपण इथे बघणार आहोत. कमरेचा चौथा भाग इथे 8 इंच येणार आहे, अधिक 1.5 इंच मार्जिन, किंवा तुम्ही पाव इंच वाढवून घेऊ शकता. 1.25 इंच मार्जिन घेतलेली आणि इथून आपल्याला सरळ लाईन ही ड्रॉ करायची. तर आपला हा जो मायनस भाग आहे ना, तो फक्त इतकाच होणार आहे. इथून आपली ही पूर्ण अशी गोलाकार आकार होणार आहे. ठीक आहे, तर ही फिटिंगच्या साईडची योगपट्टी असणार आहे आणि ही आपली हुकच्या साईडने, म्हणून मी नाव देऊन घेतलेले. बऱ्याच वेळा काय होतं ना, ह्या ठिकाणी कन्फ्युजन होतं. तर हा संपूर्ण टक्स आपण 2.5 इंचचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा संपूर्ण टक्स आपण 0.75 किंवा 1 इंचचा घेऊ शकता. हा संपूर्ण टक्स अर्धा इंचाचा घेतला आणि हा 1 इंचचा टक्स घेतलेला आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण फोटक्सचं संपूर्ण कटिंग इथे बघितलेलं आहे. फ्रंट साईडचं शोल्डर ऍडजस्टमेंट आपण कसं केलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. फ्रंटचं जर तुम्ही बॅक सारखंच जर फ्रंटची कटिंग केली तर फ्रंट बाजूला तुमचं टाईट ब्लाउज होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण संपूर्ण 4ही टक्स इथे मार्किंग करून घेतलेले आहेत. आता इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. योगपट्टी पुन्हा आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवायची. इथून बघा कशा पद्धतीने आपण कट करतोय. योगपट्टी मेन म्हणजे लक्षात ठेवा. तर इथे नेहमी हुकच्या साईडच्या बाजूने नॉचेस लावून ठेवा, म्हणजे व्यवस्थित लक्षात येतं. आता इथे आपल्याला काय करायचं, हा टक्स नेहमी अशा पद्धतीने आपण टीच करणार. त्यावेळेस इथे मागे पुढे आपली लाईन होते, तर ही स्ट्रेट आपल्याला करायची असते. हे बघा, या ठिकाणी जवळजवळ आपली 1 लाईनची डिस्टन्स पडतो. अशा पद्धतीने फोल्ड करून मग कट करा. त्याच्यानंतर हा टक्स सुद्धा आपण अशा प्रकारे फोल्ड करून मगच कटिंग करायचंय. बघा, ह्या पद्धतीने फोटक्सचं कटिंग आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे गळा सुद्धा तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. इथे स्ट्रेट यायचंय. आता ही योगपट्टी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला स्ट्रेट खाली ठेवा. बघा, या पद्धतीने योगपट्टीचं मार्किंग केलं. ह्या बाजूला असं नॉचेस लावून ठेवा, म्हणजे हुकची बाजू आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूने अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे. परफेक्ट असं आपण फोटक्सचं ह्या ठिकाणी योगपट्टीचं कटिंग करून घेतलेलं आहे. फ्रंट साईडचं पण इथे कटिंग झालेलं आहे. बघा, या बाजूला तुम्ही चेक करून बघू शकता. अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता इथे आपला हे अर्धा इंच हा टक्स टिचिंग होणार आहे. त्याच्यानंतर इथे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. तर हे परफेक्ट ह्या ठिकाणी येणार आहे. ओके, या पद्धतीने पकडल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी टीचिंग मध्ये जाणार आहे. खालच्या बाजूला टीचिंग मध्ये जाणार आहे. तर या ठिकाणी अर्धा इंच फोल्ड होणार आहे. तर परफेक्ट येतं. या प्रकारे तुम्हाला फोटक्सचं कटिंग करायचंय. तर बघा, तुम्हाला आजचं कटिंग हे कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा. गळा पण आपण कट करून घेऊया, म्हणजे शोल्डर आपल्याला स्लोप देता येईल. किंवा तुम्हाला नाही कट करायचं तर काही हरकत नाही. बघा, इथे शोल्डर आपण मायनस केल्यानंतर बघा वेगवेगळं मायनस झालं तरी पण परफेक्ट आलेलं आहे. अशा पद्धतीने परफेक्ट आपलं फोटक्सचं कटिंग झालेलं आहे.